जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम 2026 मधील PRN व्हॅलिडिटी ओव्हर स्टुडंट जे विद्यार्थी N+2 बॅकलॉग होते, तसेच N+2+1 चे फ्रेश विद्यार्थी होते आणि इंटरियम ऑर्डर दिलेले कोर्टाकडून ज्यांना आदेश भेटलेला होता, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षाचे हॉल तिकीट आलेले आहे. यामध्ये TYBA, TYBCom यांच्या जे काही SY आणि TYच्या जे काही परीक्षा 2019 पॅटर्नच्या आहे, तर त्या परीक्षांचे हॉल तिकीट आज दिनांक 24 जून 2026 रोजी जाहीर करून देण्यात आलेले आहे किंवा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधा किंवा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला संपर्क साधा. त्यांच्याकडून ते हॉल तिकीट काय करा, कलेक्ट करून घ्या. यांच्या परीक्षा 27 जून 2026 पासून जिल्हा निहाय जे काही क्लस्टर सेंटर उपलब्ध करून दिलेले आहे, त्या सेंटरवर त्यांची परीक्षा आयोजित केली जाणार आहे. तर परीक्षा कोणत्या केंद्रावर होणार आहे याच्या बाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला बघायला भेटेल किंवा ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलला आपण अपलोड केलेला आहे. तर आपण हॉल तिकीट कसं डाउनलोड करावं याची माहिती आपण घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या महाविद्यालयाकडून ते हॉल तिकीट काय करू शकता, घेऊ शकता. याकरता आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला जा. इथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला एक्झाम सेशन दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर कॉलेज लॉग इन मध्ये तुम्हाला कॉलेज लॉग इन म्हणून टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा. थोडंसं अजून स्क्रोल करा. इथे एक्झाम ऑनलाईन दिसेल, कॉलेज लॉग इन दिसेल. स्टेशनरी रिक्वेजिशन पासून थोडंसं खालती स्क्रोल करा. तिथे तुम्हाला इंटरनल किंवा एक्सटर्नल मार्क्स एंट्री एप्रिल मे 2026 इथे हॉल तिकीट ऑब्लिक ज्युनियर रिसर्च रिपोर्ट किंवा ज्युनियर सुपरवायझर रिपोर्ट आणि ऑर्डिनन्स 163 दिसेल. तिथे इनवर्ड नाव या बटनाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॉलेजचा युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चा दिसतोय, तो कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला कॉलेजला बघायला भेटेल. लेफ्ट साईडला तुम्हाला जिथं एक्झाम सेंटर नाव आहे त्या ठिकाणी ज्या काही 3 आडव्या रेषा दिसतात त्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला ऑल हॉल तिकीट, इंडिव्हिज्युअल हॉल तिकीट असे तुम्हाला ऑप्शन दिसतील. त्यापैकी 2 नंबरचा इंडिव्हिज्युअल हॉल तिकीट हे ऑप्शन सिलेक्ट करा. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल हॉल तिकीटचा प्लीज सिलेक्ट कोर्स या ठिकाणी ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. इथे तुमचा अभ्यासक्रम जो असेल तो अभ्यासक्रम तुम्ही सिलेक्ट करा. ओके. सो जसं की या ठिकाणी बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 पॅटर्नचा मला एक हॉल तिकीट डाउनलोड करायचा आहे. सो मी इथे बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 क्रेडिट पॅटर्न हे ऑप्शन सिलेक्ट करेल. ते सिलेक्ट केल्यानंतर प्लीज एंटर PRN नंबर दिले. तर विद्यार्थ्याचा जो काही एक्झाम फॉर्मला PRN नंबर होता, तो PRN नंबर या ठिकाणी टाका, जो PRN व्हॅलिडिटी ओव्हरच्या बाबतीतला विद्यार्थी आहे त्यांच्या बाबतीतला. सो त्याला काय करा, क्लिक तिथे PRN नंबर टाका आणि डाउनलोड बटनावर क्लिक करा. डाउनलोड बटनावर क्लिक झाल्यानंतर इथे तुम्हाला पूर्णपणे काय दिसेल, त्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट दिसून येणार आहे. इथे बघा, हॉल तिकीट फॉर BCom 2019 क्रेडिट पॅटर्न मार्च एप्रिल 2026 टॅब दिसेल. त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याचं मदर्स नेम, कॉलेजचं सेंटर नेम दिसेल आणि तो हँडिकॅप आहे का नाही त्याची माहिती दिसेल आणि उजव्या बाजूला त्याचा फोटो आहे. आणि याचे जे काही SY आणि TY चे जे काही विषय बॅकलॉग राहिलेले आहे ते संपूर्ण या ठिकाणी आलेले आहे. ओके. तर संबंधित विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, हे हॉल तिकीट घ्यायचं आहे. यावर लास्टला कॉलेज प्रिन्सिपल डायरेक्टर नाव दिसेल, त्यावरती काय करायचं आहे, कॉलेजचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र तुम्हाला नियुक्त करून दिलेलं आहे त्या परीक्षा केंद्राला परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 1 तास अगोदर जाणं अपेक्षित आहे. मी इथे महाविद्यालयाच्या परीक्षा अधिकाऱ्यांना किंवा संबंधित क्लर्कला मी एक विनंती करू इच्छितो की आपल्या महाविद्यालयातील जे काही विद्यार्थी आहे तर तुम्ही परीक्षेपूर्वी किमान 1 ते 2 दिवस अगोदरच त्यांना हॉल तिकीट कलेक्ट करायला लावा. त्याला काय करा, कलेक्ट करायला लावा. याच्यावर सही शिक्का घ्यायचा असतो. त्याकरता आपण एकतर त्यांना अगोदरच महाविद्यालयात बोलून ते हॉल तिकीट त्यांच्याकडे इश्यू करा. अदरवाईज ज्या दिवशी तुमच्या डिस्ट्रिक्ट सेंटरला तुमचा परीक्षा होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही महाविद्यालयाचा प्रतिनिधी पाठवा. संबंधित विद्यार्थ्यांना सूचना द्या की या परीक्षा केंद्रावर इथं इथं ह्या प्राध्यापकांना किंवा या ऑफिस कर्मचाऱ्यांना तुम्ही भेटा, ते तुमचं हॉल तिकीट इश्यू करतील. शिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा डायरेक्टर यांची फॉर्म म्हणून सही करून देतील. आणि डिस्ट्रिक्ट वाईज सेंटरला किंवा क्लस्टर सेंटर जे काही आयोजित केलेलं आहे किंवा नेमलेलं आहे त्या सेंटरच्या परीक्षा विभागाला देखील आपल्या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कोऑपरेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपले विद्यार्थी किती आहे सगळ्यांची
बैठक व्यवस्था झाली का नाही, काही अडचण येते का वगैरे सर्व माहिती आपल्याला तिथून भेटता येईल. तर या पद्धतीने आपण परीक्षेचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करावं याची माहिती घेतलेली आहे. अद्याप आज दिनांक 24 जून 2026 पर्यंत BSc टाइम टेबल आलेलं नाहीये, BCS टाइम टेबल आलेलं नाहीये, लॉ फॅकल्टीचं पण टाइम टेबल आलेलं नाहीये. कदाचित ते काही दिवसामध्ये येऊ शकतं. आल्यानंतर आपण आपल्या युट्यूब चॅनलला आपण शेअर करणार आहोत. तसेच एमकॉमचे टाइम टेबल आले का नाही किंवा एमकॉमचे टाइम टेबल तर आलेलं आहे, पण त्यांचे हॉल तिकीट आले का नाही अद्याप माझ्याकडे त्याचा डेटा नव्हता, पण ते पण आलेले असतील. आपल्या संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधा. ते पण हॉल तिकीट तुम्ही या पद्धतीने कलेक्ट करू शकता. ओके. आता ही PRN ची परीक्षा आता कोणती चालू आहे, काय चालू आहे या संबंधात सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ मी ऑलरेडी नमूद केलेले आहे. तुम्ही ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. वेळेअभावी मी ते आता सांगू शकत नाही. काही अडचण असल्यास परीक्षा विभागाला आपण संपर्क साधा. कदाचित काही अशा काही महत्त्वाच्या तांत्रिक अडचणी आहे, की विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरताना फक्त 5व्या सेमचाच भरला. 6व्या सेमचे सब्जेक्ट आले नसतील, तर त्यांनी कॉलेजकडून लेटर तयार करा आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला जर का ते लेटर दिलं, तर ते तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटमध्ये ते सब्जेक्ट ऍड करून दिले जातील. ओके. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.